अमेरिकेने ओसामा बिन लादेन नावाचा भस्मासूर निर्माण केला आणि याच भस्मासुराने अमेरिकेमध्ये 9/11चा दहशतवादी हल्ला घडवला। त्याच्यानंतर अमेरिकेला थोडीशी जाग आली। अमेरिकेच्या लक्षात आलं की जो भस्मासूर आपण निर्माण केलेला आहे तोच भस्मासूर आपल्याला नष्टसुद्धा करू शकतो आणि त्याच्यानंतर अमेरिकेने अल कायदाच्या विरोधात एक युद्ध सुरू केलं। हे युद्ध संपलं परंतु अल कायदा अजून संपलेलं नाही आहे आणि त्या अल कायदाने काही काळापूर्वी भारताला काश्मीरच्या प्रश्नावरून धमकी दिली आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या अन्य नेत्यांना सुद्धा या अल कायदाने धमकी दिलेली आहे। साब बिन अतेफ अल अवलाकी हे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल। हा मध्य पूर्वेतील अल कायदाचा नवा म्होरक्या आहे। म्हणजे अलीकडे काय होतं आहे की यांचे जुने म्होरके कुठेतरी मारले जातात, मग नव्या म्होरक्यांची नियुक्ती होते आणि नव्या म्होरक्याची नियुक्ती झाल्यानंतर सगळ्या जगाला ही नियुक्ती कळावी म्हणून हे नवीन म्होरके टीव्हीवरून त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित करतात। असाच एक व्हिडिओ या अवलाकीने प्रसारित केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे सगळ्यात मोठे उद्योगपती इलॉन मस्क, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यासह अनेक नेत्यांना धमकी दिलेली आहे।